नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर, हवामान अभ्यासक, सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे। हा आपण गेले 4-5 रविवारी साप्ताहिक हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न लाईव्ह स्वरूपात केलेला आहे आणि आजही तो आपण करतो आहोत। आज 13 नोव्हेंबर असून पुढील पावसाचा अंदाज आपण या ठिकाणी व्यक्त करणार आहोत, थंडीचा अंदाज व्यक्त करणार आहोत। एकूणच आपण जर बघितलं तर सध्या दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पावसाची परिस्थिती आहे। उत्तर भारतामध्ये पश्चिमी आवर्तनामुळे म्हणजे WD म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स, यामुळे पाऊस पडतो, परंतु याच्यामध्ये गारपीट, बर्फवृष्टी होत असते। तर दक्षिण भारतामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असतो। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार होतात, ते दक्षिण भारतावर येतात। यामध्ये केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, रायलसीमा या राज्यांचा समावेश होतो। थोडाफार प्रभाव त्याचा महाराष्ट्रावर दक्षिणी भागामध्ये पडतो। यामध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो। कधीतरी नांदेड आणि चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती यामुळे निर्माण होते, कधी हलका पाऊस देखील पडतो। मात्र आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की पावसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर WD मुळे किंवा पश्चिमी आवर्तनामुळे उत्तर भारतातील पावसाचं वातावरण तीव्र झालं आणि ते जर महाराष्ट्राकडे किंवा मध्य भारताकडे सरकलं तर मात्र गारपीट होण्याची शक्यता अधिक असते। आता सध्या तरी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं वातावरण नोव्हेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता नाही। आता आपण 13 तारखेपासून जवळपास अगदी अख्ख्या नोव्हेंबरचा जरी अंदाज बघितला, आपण गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो बघितलेला आणि याही व्हिडिओमध्ये त्यात काही अपडेट आहेत का ते आपण बघतो आहोत, पण विशेष अपडेट याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहेत। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार होतील आणि केरळ, तामिळनाडूच्या दरम्यान ते परिणाम करतील असा एक अंदाज आहे, परंतु त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही। आपण एकूणच या सर्व परिस्थितीचा अंदाज घेताना आता सध्या आपल्याला WD मुळे जे काही वातावरण उत्तर भारतात तयार होते आणि त्याच्यामुळे बर्फवृष्टी उत्तर भारतामध्ये होते आणि एकूण वाऱ्यांचा प्रवाह हा ईशान्येकडून आहे, म्हणजे उत्तर आणि पूर्वेकडून आहे। या दोन्हींचा परिणाम आपल्याला असा जाणवणार आहे की या ठिकाणी मुख्यत्वे करून थंडीचं प्रमाण खूप वाढणार आहे। भारताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि मध्य या भागामध्ये खूप थंडी वाढणार आहे आणि महाराष्ट्राच्या सुद्धा बऱ्याच भागामध्ये 19-20 तारखेपासून थंडीची लाट असणार आहे। ही लाट खूप तीव्र स्वरूपाची असणार आहे, त्यामुळे शेकोट्या पेटवल्याशिवाय आपल्याला पर्याय नसणार आहेत अशी परिस्थिती आहे। आणि मग त्यामुळे अगदी ड्रायव्हिंग करणारी काही मंडळी असेल त्यांना शेकोट्या पेटवाव्या लागतात, कारण हात चालले पाहिजे। शेतकऱ्यांना शेकोट्या पेटवाव्या लागतील। एकूणच ज्यांची कामं ही सकाळी पहाटे सुरू होतात अशा सर्वांना शेकोटीचा लाभ घ्यावा लागतो। त्यामुळे एकूणच आपण बघतो की वातावरणात खूप बदल आपल्याला प्रत्येक दिवशी आता जाणवायला लागेल। प्रत्येक दिवशी थंडीचं प्रमाण वाढणार आहे, त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्याची उबदार कपडे वापरण्याची आपल्याला गरज राहील। अनावश्यक वेळेत गरज नसताना आपल्याला थंडीच्या वातावरणात फिरू नये। या काळामध्ये साथीचे रोग किंवा आजारी पण वाढण्याची शक्यता असते। थंडीपासून काही कफ, पित्त अशा प्रकारचे आजार होतात आणि या आजारांमुळे देखील खूप त्रास वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण शक्यतो या आजारांपासून आपल्याला स्वतःला सुरक्षित कसं ठेवता येईल असा प्रयत्न करा। एकूणच पावसाची परिस्थिती आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये तर निर्माण होईल असं काही वाटत नाही। अधूनमधून दक्षिणी जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल। आपण एकूणच बघतो थंडीच्या प्रमाणामध्ये मात्र खूप वाढ होणार आहे, त्यामुळे लहान मुलांची, वयोवृद्धांची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जनावरांची काळजी घ्यायची आहे। तसं आपल्याला यदाकदाचित पश्चिमी आवर्तनांचा प्रभाव जर वाढला तर डिसेंबर, जानेवारीमध्ये एखादी गारपीट होण्याची शक्यता राहील। आपण त्यावर तेव्हा चर्चा करू। एकूणच आपल्याशी आपण नेहमीच संपर्कात राहणार आहोत। आपल्या जबाबदारीने शेतकऱ्यांना हवामान अंदाज देणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा।